माझ्या आईची इच्छा होती की आपल्या महिलांना ओंकारेश्वर, उज्जैन आणि शिवला नेलं पाहिजे. माझ्या आईच्या इच्छेसाठी मी केलं. आई आज खुश झालेली आहे. हे सर्व पाहून आईचे डोळे भरून आलेले. नेमकं कसं तुम्ही नियोजन केलं हे इथून कुठून कसं जाणार? आज हे या ठिकाणी निघणार आहेत 4:30-5 पर्यंत. तिथून हे सकाळी ओंकारेश्वरला जाणार आहेत. ओंकारेश्वरला पोहोचणार. तिथं राहण्यासाठी मंगल कार्यालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ओंकारेश्वरला तर चहा, बिस्किट, जेवणाची व्यवस्था. दर्शनाच्या नंतर परत ते शिवरकडे रवाना महाकालकडे रवाना होणार आहेत. त्याच्यानंतर ते परत तिथून महाकालचं दर्शन घेऊन मुक्काम करणार. त्याच्यानंतर परत दुसऱ्या दिवशी शिवरला जाणार आणि महिलांना न्यायचा उद्देश माझा असा होता की ज्यांनी संस्कृती टिकवली, ज्यांनी धर्म टिकवला त्या महिला आहेत आणि त्यांना घरातून कधी बाहेर पडायची संधीच मिळत नाही. पुरुष कुठे जाऊन येते, फिरून येते, मित्र कंपनीसोबत जातो. म्हणून मी सर्वांनी आणि माझ्या मित्र कंपनी म्हणून हे सगळं नियोजन केलं. जवळपास 101 मुलं सोबत आहेत. प्रत्येक गाडीमध्ये आमचे 4 मुलं राहणार आहेत. बाकीची टीम पुढं गेलेली आहे. हे ज्या ठिकाणी पोहोचणार त्या ठिकाणी ऑलरेडी व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्व त्या व्यवस्थेच्या नंतर हे निघाल्याच्या नंतर पुढं दुसरी टीम राहणार आहे. अशी जवळपास आमची 101 मुलांची टीम यांच्यासोबत वेगळी म्हणजे 3 एका गाडीत मुलं दिलेली आहेत सोय घ्यायसाठी आणि त्याच्या पुढची 100 जणांची टीम वेगळी. सध्या लाडक्या बहिणींचं क्रेज आहे आणि लाडक्या बहिणींमुळे सरकार पलटलेलं आहे. म्हणून लाडक्या बहिणींसाठी हे कार्यक्रम शेवटचा करविता ईश्वर आहे आणि बुद्धी देणारा देखील ईश्वर आहे. आपल्या आईच्या रूपानं आपल्याला बुद्धी त्यांनी दिली. त्याच्याबद्दल मी ईश्वराचा पहिल्यांदा ऋणी आहे की शेवटी आपण आपलं ज्याच्यापासून सुरुवात झालेली आहे त्याच्या पैशी न्यायचं आपल्याला ही बुद्धी ज्यांनी दिली ते ईश्वर. छान वाटायला लागले. अक्षय भैयानं एकदम उत्तम काम केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्या लेडीजला घडू शकत नाही असं देवाचं दर्शन घडवायचं त्यामध्ये 2 ज्योतिर्लिंग आणि शिवर पण होणार आहे आणि जेवणाची, खाण्याची, राहण्याची त्याचबरोबर प्रवासाची सगळी डॉक्टरची सोय उत्तम केलेली आहे. त्यामुळं अक्षय भैयाचे खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अक्षय भैया आमचे पुढचे महापौर होणार. आम्ही हे महिला ह्याला चालवतो ओंकारेश्वर, उज्जैन आणि शिवरला. अक्षय भैया आम्हाला सर्व महिलेला मोफत घेऊन चाललाय. माझं मत असं आहे की माझे भाग्य उदयाला आले. खूप दिवस झाले माझी इच्छा होती जाण्याची, पण अडचणीमुळे जाणंच होत नव्हतं. आता त्यांनी ही व्यवस्था झाली त्याच्यामुळे जाता आलं. सोबतही मिळाली आणि यांनी छान काम केलं अक्षय भैयानी. आता त्याचं मनोरथ पूर्ण होईल अशी माझा आशीर्वाद आहे. महिला उज्जैनला जात आहे. देवाला मागणी काय करणार आहे तुम्ही? की आम्हाला सुखी ठेवा आणि अक्षय भैयाला निवडून आण. ओके, तुम्हाला काय वाटतं? अक्षय भैयाच निवडून येते.